नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा साळाव चेकपोस्टवर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त। ट्रकसह 15 लाखांचा मुद्देमाल ताब्यात। रेवदंडा साळाव चेकपोस्टवर आज पहाटे 3:15 वाजण्याच्या सुमारास एक मोठी कारवाई करण्यात आली। बेकायदेशीरपणे समुद्रातून वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पर्दाफाश करण्यात आला असून सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार MH09EM 6930 या क्रमांकाच्या ट्रकमधून सुमारे 6 ब्रास समुद्र वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले। सदर ट्रक रेवदंड्याकडून पुलावरून साळाव चेकपोस्टकडे येत असताना थांबवण्यात आला। या प्रकरणी मनोजकुमार तानाजी पाटील, वय वर्ष 29, राहणार कनगल, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक राज्य याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 303(2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 15 आणि खनिज अधिनियम 1957 कलम 21 अन्वये गुन्हा क्रमांक 83/2025 नुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईची तक्रार हेमंत सुधाकर चांदोलकर, तलाठी सजा बोरली यांनी नोंदवली असून पोलीस निरीक्षक मंगेश बाचकर व पोलीस हवालदार श्री पाटील हे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत। कोकण किनारपट्टीवरील वाळू माफियांवर आळा बसणार का? या घटनेनंतर पुन्हा एकदा कोकणातील बेकायदेशीर वाळू उत्खननाचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत। स्थानिक प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।